तात्काळ काढलं पाहिजे. काल आम्ही नागपेक्षा काढले तिकडे 3 धक्के काढून टाकले. तुम्ही बांगलाची का नाही काढत? सध्या मीटिंग ठेवली आहे मॅडम मी तुम्ही एसपी, कलेक्टर और डीएफओ या डीएस में मिलेंगे. डीएसएफ ने किया तो विकसित हो जाएगा. लवकर कराए. 2019 पासून आदेश निष्प्रभ. लादेन नगर आजही तसाच. वोट बंकेच्या दबावात सरकार प्रशासन अपयशी. सिंदी रेल्वे येथील लादेन नगर अतिक्रमण सरकार व प्रशासन अपयशी ठरले. आपण पाहत आहात जीडी न्यूज. बातमी म्हणजे थेट वास्तव. सिंदी रेल्वे परिसरात वन विभागाच्या सरकारी जमिनीवर बांगलादेशी रोहिंग्यांनी थेट लादेन नगर नावाची वस्ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कायदा, नियम आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत हे लोक स्थायी स्वरूपात घरे बांधून वास्तव्यास आहेत. या परिसरात प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यास सामान्य नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकेल अशी भयावह परिस्थिती आहे. एकीकडे प्रामाणिक नागरिक वीजबिल भरून वीज वापरतात, तर दुसरीकडे लादेन नगरमध्ये चोरीच्या विजेवर दिवे पेटतात आणि तेही मोफत. सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की या लोकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आले कुठून? प्रशासन चोर असेल तर पुरावे आपोआप तयार होतात, हेच इथे स्पष्टपणे दिसून येत आहे. पैशाने काय बनत नाही ही म्हण इथे तंतोतंत खरी ठरत आहे. प्रशासनातच भ्रष्टाचार माजलेला असेल तर कायद्याचे हात बांगलादेशी रोहिंग्यांपर्यंत पोहोचणार कसे? वोट बंकेच्या राजकारणामुळेच अतिक्रमण हटवण्याची हिंमत कोणी करत नाही, असा थेट आरोप नागरिक करत आहेत. या परिसरात नशेचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. पंचर दुरुस्तीच्या सोल्युशनपासून इतर अंमली पदार्थांपर्यंत लहान मुले, वृद्ध सर्वजण या नशेच्या आहारी जात आहेत. मग प्रश्न उभा राहतो, ही नाकाम सरकार आणि प्रशासनाची चुप्पी का? एक सामान्य नागरिक आयुष्यभर रोटी, कपडा आणि मकान यासाठी झगडतो. मात्र लादेन नगरमध्ये चोरी, भीक मागणे, चोरीची वीज, देहव्यापार या सर्व मार्गांनी ऐशारामाचे जीवन सुरू आहे. हे सर्व नाकाम सरकार आणि अपयशी प्रशासनामुळेच घडत आहे. वन विभागाने सिंदी रेल्वे येथील लादेन नगर परिसरातील अतिक्रमणधारकांना प्रथमच 19 ऑगस्ट 2019 रोजी नोटीस बजावली होती. एकूण 3.71 हेक्टर क्षेत्रावर झाडे तोडून कच्ची व पक्की घरे उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. वन विभागाच्या जमिनीवर थेट अतिक्रमण झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निष्पन्न झाले होते. यानंतर 2022-2023 मध्ये पुन्हा अतिक्रमण हटवण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या. या प्रकरणात गजानन सुलतान शाह व इतर 66 व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली होती. 27 जानेवारी 2023 रोजी वन विभाग कार्यालयात अधिकृत अधिकारी व सहाय्यक वनरक्षक उपस्थित होते आणि अतिक्रमणधारकांचे लेखी बयान घेण्यात आले. मात्र श्रीमती संध्या महेंद्र अंधारे व वन विभागाचे इतर 4 कर्मचारी बयान देण्यासाठी गैरहजर राहिले. अतिक्रमणधारकांनी स्पष्ट शब्दात सांगितले, आम्ही ही जागा सोडणार नाही. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले की 48 तासात अतिक्रमण हटवले नाही तर जबरदस्तीने कारवाई करून जमीन वन विभागाच्या ताब्यात घ्यावी. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. दरम्यान विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी 10 जून 2025 रोजी जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन देत वन विभाग व पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. या निवेदनात नमूद करण्यात आले की गेल्या 30 ते 35 वर्षांपासून बांगलादेशी रोहिंग्या नागरिक या भागात राहत असून 2019 नंतर त्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. सिंदी रेल्वे येथील नागरिक भयग्रस्त जीवन जगत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. वन विभागाचे म्हणणे आहे की प्रशासन सहकार्य करत नाही आणि ही बाब ही लेखी स्वरूपात नमूद करण्यात आली.
यानंतर 28 जुलै 2025 रोजी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर तसेच उपस्थित होते. याच दिवशी पुन्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने लादेन नगरबाबत निवेदन देण्यात आले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. मात्र 7 महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये हा प्रकार केवळ वोट बंकेसाठीचा दिखावा असल्याची भावना बळावत आहे. प्रशासन गांधीजींच्या 3 माकडांप्रमाणे डोळे, कान आणि तोंड बंद करून बसल्याचा आरोप होत आहे. राजकीय मतपेढीच्या दबावामुळे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दारू, अंमली पदार्थ, नग्न फिरणे, चोरी, दगडफेक या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही घटना इतक्या गंभीर आहेत की सामान्य नागरिक कल्पनाही करू शकत नाही. तरीही नागरिकांनी आशा सोडलेली नाही. 26 जानेवारी 2026 रोजी नागरिकांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली. मात्र आदेशांची अंमलबजावणी झाल्यामुळे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. उलट अतिक्रमणधारकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी समाजसेवक रितेश भाऊ पालीवाल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष स्नेहलजी कलोडे, सिंदी प्रखंड सहमंत्री राहुल घोडे आणि किशोर सोनटक्के यांनी पालकमंत्री पंकजजी भोयर यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. तसेच वन विभागाचे व वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP यांच्याशीही समन्वय साधण्यात आला. यानंतर संबंधित जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तरीही 2019 पासून आदेश असूनही अतिक्रमण का हटवले जात नाही? माईकवर बोलून राजकारणी आपली पोळी भाजत आहेत का? सरकार नाकाम आहे का? प्रशासन नाकाम आहे का? वोट बंकेसाठी जनतेच्या सुरक्षिततेचा बळी दिला जातो आहे का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. आणि त्यामुळेच नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. 15 दिवसांत अतिक्रमण हटवण्याचे आदेश, तरीही कारवाई कागदावरच. 15 दिवस उलटूनही प्रशासन निष्क्रिय. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव.